आपण पाहत आहात संविधानमुख नायक डिजिटल न्यूज। अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधानमुख नायक डिजिटल न्यूज। जय भीम। आपण पाहत आहात संविधानमुख नायक डिजिटल न्यूज। मी उपसंपादक राणी पल्ला। आमचे सिंदखेड राजा रिपोर्टर बजरंग काळे यांनी मेहकर तालुक्यातील शेतकरी व भारतीय समता संघटनाचे आम्रपाल वाघमारे यांच्याशी संवाद साधला। मेहकर तालुक्यातील पारडा येथील शासकीय व गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत। या संदर्भात शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज, निवेदन व विनंत्या सादर केल्या, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। महसूल प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेविरोधात भारतीय समता संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात संघटनेचे अध्यक्ष मा आम्रपाल भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मा नरहरी दादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली होती। पारडा येथील शासकीय जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार होते। आमरण उपोषणाचा इशारा मिळताच मेहकर तहसीलदारांनी लेखी पत्र देत संघटनेला उपोषणास न बसण्यासाठी विनंती केली व संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। पारडा येथील गायरान जमिनी कसणारे शेतकरी हे प्रामुख्याने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असून त्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही अन्य साधन नाही। पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शासनाच्या विनावापर असलेल्या जमिनी स्वतःच्या कष्टाने लागवडीखाली आणल्या आहेत। या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। भारतीय संविधानातील अनुसूचित 39 क नुसार नागरिकांना उपजीविकेचे साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे, मात्र सरकार गोरगरीब जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी केला। गायरान जमिनीवरील कसणारे शेतकरी व घरासाठी असलेला रहिवास हटवण्याचा प्रयत्न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पारडा येथील सर्व शासकीय जमिनी कसणारे शेतकरी उपस्थित होते। कायमस्वरूपी सुरक्षित होतील की नाही